वाशिम-अकोला महामार्गावरील मेडशी बायपासवर आज एका भरधाव टाटा हॅरियरने उभ्या असलेल्या मॅक्झिमो गाडीला पाठीमागून भीषण धडक दिली। या भीषण अपघातात मॅक्झिमोमधील 10 महिला मजूर गंभीर जखमी झाल्या असून परिसरातील नागरिक आक्रमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार GJ19BJ2000 क्रमांकाची टाटा हॅरियर कार वाशिमवरून अकोल्याच्या दिशेने जात होती। दरम्यान मेडशी येथील ब्राह्मणवाडा ते मेडशी परिसरातील एका हॉटेलसमोर महिला कामगारांना घेऊन जाणारी MH08AG0967 क्रमांकाची मॅक्झिमो गाडी उभी होती। यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या हॅरियरने या उभ्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की मॅक्झिमोमधील 10 महिला मजूर जागीच गंभीर जखमी झाल्या। अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली। जखमी महिलांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वाशिम आणि अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। जखमींपैकी काही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। मेडशी बायपासवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। अपघात घडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातस्थळीच ठिय्या आंदोलन सुरू केले, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। प्रशासनाने या मार्गावर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी लावून धरली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली। प्रशासनाकडून योग्य कारवाईचे आणि उपाययोजनांचे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले, MH न्यूज मराठी। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।